नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महावितरण मार्फत विद्युत सहाय्यक पदासाठीची 5,347 जागांसाठीची भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. अधिकृत नोटिफिकेशन पाहू शकता. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मार्फत इथे पाहू शकता. एकूण 5,347 जागा आहेत. या भरतीसाठीची जो अभ्यासक्रम आहे, सिलेबस आहे याबद्दलची, त्याचबरोबर सिलेक्शन प्रोसेस आहे याबद्दलची विस्तारित माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. त्या अगोदर पाहू शकता एकूण जागा ज्या आहेत, विभागलेल्या जागा आहेत ज्या आरक्षणानुसार, याबद्दलची माहिती चेक केली जाऊ शकते. एकूण 5,347 जागा या भरतीमध्ये आहेत विद्युत सहाय्यक या पदासाठीच्या. यामध्ये जी अधिकृत माहिती जी देण्यात आलेली आहे, अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप याबद्दलची विस्तारित माहिती पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये. पाहू शकता महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप. यामध्ये एकूण 5,347 जागा आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आलेली आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे 20 मे 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. पुढची माहिती पाहूयात. महाराष्ट्र राज्य विद्युत सहाय्यक कंपनी लिमिटेड अंतर्गत कार्यालयात वेतन गट 4 मधील विद्युत सहाय्यक या पदासाठी 3 वर्षाच्या करार कालावधीसाठी विहित नमुन्यातील अर्ज पात्र उमेदवारांकडून मागवण्यात येत आहेत. यासाठी परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम देण्यात आलेला आहे. ज्या उमेदवारांना अर्ज प्राप्त झाला आहे त्यांची वस्तुनिष्ठ प्रकारची, म्हणजे ज्या उमेदवारांनी अर्ज केला आहे त्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ म्हणजे CBT बेस्ड प्रकारची ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी घेतली जाणार आहे. ही चाचणी पदासाठी आवश्यक असलेली किमान पात्रता, सामान्य ज्ञान आणि पदासाठी आवश्यक असलेले ज्ञान यावर आधारित असेल. परीक्षेचे माध्यम मराठी इंग्रजी असेल. त्याचबरोबर ज्या उमेदवारांनी यशस्वीरित्या ऑनलाईन अर्ज सादर केला आहे त्यांना ऑनलाईन तांत्रिक अभियोग्यता चाचणीसाठी सुद्धा बोलवले जाईल. महावितरणचा विद्युत सहाय्यकचा जो अभ्यासक्रम आहे PDF mahadis.com याच्याबद्दलचा विद्युत सहाय्यक परीक्षा अभ्यासक्रम पाहणे या परीक्षेसाठीचं महत्त्वाचं आहे. व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहूयात. याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस जी आहे ती कशा पद्धतीने आहे, त्याचबरोबर महावितरणचा विद्युत सहाय्यकचा सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न कशा पद्धतीचा आहे. पहिल्यांदा पाहू शकता, अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ परीक्षा म्हणजे स्वरूपाची ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी घेण्यात येईल. आता सदर चाचणी ही पदासाठी आवश्यक असलेल्या किमान अर्हता, सामान्य ज्ञान आणि पदासाठी आवश्यक असणाऱ्या ज्ञानांवर आधारित राहील. यामध्ये परीक्षेचे माध्यम जे आहे मराठी आणि इंग्रजी राहणार आहे. ऑनलाईन अर्ज यशस्वीरित्या सादर केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणीकरता सुद्धा बोलवण्यात येईल. यामध्ये पाहू शकता, उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जांची छाननी व त्याच्या पात्रतेची पडताळणी ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी होण्यापूर्वी केली जाणार नाही. त्यामुळे परीक्षेला बोलवले म्हणजे उमेदवार त्या पदासाठी पात्र आहे असे समजले जाणार नाही. तथापि निवड झालेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी नेमणुकीपूर्वी करण्यात येईल. आता ऑनलाईन अर्जामध्ये दर्शवलेल्या माहितीपृष्ठात योग्य ते दस्तावेज डॉक्युमेंट्स जमा करणे ही उमेदवाराची जबाबदारी आहे, अन्यथा त्याची निवड रद्द करण्यात येईल. त्याचबरोबर ऑनलाईन परीक्षा ही सदर पदाकरता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता म्हणजेच एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि सामान्य अभियोग्यता चाचणी जनरल ॲप्टिट्यूड या आधारित राहील. ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप पाहूयात. एक्झाम पॅटर्न जो आहे महावितरण विद्युत सहाय्यक या पदासाठीचा डिटेलमध्ये पाहूयात. महावितरण विद्युत सहाय्यकचा एक्झाम पॅटर्न पाहू शकता. यामध्ये पेपर जो आहे पेपर 1साठी याच्यामध्ये प्रोफेशनल नॉलेज म्हणजे विद्युत सहाय्यक, महावितरण विद्युत सहाय्यक या पदाशी निगडीत जे प्रोफेशनल नॉलेज आहे, व्यावसायिक माहिती आहे, नॉलेज आहे ते असणं आवश्यक आहे. त्यासाठीचे प्रश्न आहेत, एकूण 50 प्रश्न त्यावर आधारित विचारले जातील आणि त्यासाठी एकूण 110 गुण असणार आहेत. त्याचबरोबर पुढे पाहू शकता, रिझनिंगसाठी पेपर 2मध्ये रिझनिंगसाठी एकूण 40 प्रश्न आणि त्यावर 20 गुण असणार आहेत. यानंतर क्वांटिटी ॲप्टिट्यूड आहे, एकूण 20 प्रश्न आणि 10 गुण आहेत. त्याचबरोबर मराठी लँग्वेज, मराठी भाषेसाठी एकूण 20 प्रश्न आणि त्यावर आधारित 10 गुण असणार आहेत. असे एकूण 130 प्रश्न आहेत टोटल आणि त्यावर 150 गुणांची जी परीक्षा आहे ती घेतली जाणार आहे. यामध्ये प्रोफेशनल लँग्वेज जी आहे, प्रोफेशनल नॉलेज जे आहे ते असणं खूपच महत्त्वाचं आहे. 50 प्रश्न त्यावर आधारित असणार आहेत.
यानंतर पाहू शकता या परीक्षेसाठी एकूण एकत्रित वेळ जो आहे तो 120 मिनिटांचा असणार आहे. पुढे पाहूयात. उमेदवारांनी दिलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरांना म्हणजे पेनल्टी असणार आहे, म्हणजे मायनस मार्किंग, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. त्यानुसार त्या प्रश्नास विहित असलेल्या एकूण गुणांच्या 1/4 म्हणजेच 0.25% इतके गुण जे आहेत ते पेनल्टी म्हणून वजा करण्यात येतील, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग केली जाईल. यामध्ये पाहू शकता महावितरण कंपनीमध्ये बाह्यस्रोताद्वारे कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत काम केलेल्या तसेच विहित अर्हता पूर्ण केलेल्या कंत्राटी कामगारांच्या हितार्थ महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेल्या मंजुरीनुसार महावितरण कंपनीत बाह्यस्रोताद्वारे आउटसोर्सिंगद्वारे कार्यरत काम केलेल्या तसेच विहित अर्हता पूर्ण केलेल्या तांत्रिक कंत्राटी कामगारांना त्यांच्या मागील अनुभवाच्या आधारे प्रतिवर्ष 2 गुण याप्रमाणे 5 वर्षाकरता कमाल 10 गुण अतिरिक्त देण्यात येतील. यामध्ये महावितरण कंपनीमध्ये कार्यरत काम केलेल्या बाह्यस्रोत कंत्राटी कामगारांना उक्त गुणांचा लाभ घेण्याकरता उमेदवारांनी कंपनीत केलेल्या मागील अनुभवाच्या कालावधी नोंद ऑनलाईन अर्जामध्ये अचूक करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज करताना डिटेल देण्यात आलेली आहेत, त्याच्यामध्ये त्याची नोंद करणे आवश्यक आहे. सदर उमेदवारांनी सादर केलेले अनुभव प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात येईल. यामध्ये खोटी माहिती भरल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल. यानंतर बाह्यस्रोत उमेदवारांना त्यांच्या मागील कामाचा अनुभव सिद्ध करण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील. अनुभव सिद्ध करण्याकरता उमेदवारांनी पगारपत्रक कंत्राटदाराकडून सदर उमेदवारांना देण्यात येणारे वेतनाबाबतचे बँक स्टेटमेंट याबाबत एखादा कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे. यानंतर कट ऑफ पाहूयात. महावितरण विद्युत सहाय्यकसाठीची कशा पद्धतीची असू शकते 2024 साठीची. उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत 150 पैकी प्राप्त गुणांचे 90 गुणात रूपांतर करून बाह्यस्रोत कंत्राटी कामगारांना 10 गुणांप्रमाणे अनुभवाप्रमाणे प्राप्त अतिरिक्त गुण असे एकूण 100 गुणांपैकी एकूण प्राप्त गुणांच्या आधारे निवड जी आहे, फायनल जी सिलेक्शन लिस्ट आहे, यादी जी आहे, ते निकाल जो आहे तो तयार करण्यात येईल. यामध्ये उमेदवारांना 0 अथवा त्यापेक्षा कमी गुण प्राप्त होतील अशांच्या निवड यादीमध्ये समावेश केला जाणार नाही. यानंतर निवड सूची तयार करताना ज्या उमेदवारांचे गुण समान असतील अशा बाबतीत उमेदवारांची जन्मतारीख विचारात घेऊन त्या उमेदवारांचे वय जास्त असेल, विहित केलेल्या वयोमर्यादेच्या अधीन राहून अशा उमेदवाराला प्राधान्यक्रम देण्यात येईल. तसेच 2 किंवा अधिक उमेदवारांचे समान गुण एकच जन्मतारीख असल्यास ज्या उमेदवारास SSC परीक्षेमध्ये जास्त सरासरी गुण प्राप्त झाले आहेत अशा उमेदवाराला प्राधान्यक्रम देण्यात येईल. यानंतर पाहू शकता महावितरण विद्युत सहाय्यक सिलेबस कशा पद्धतीचा आहे परीक्षेसाठीचा तो डिटेलमध्ये पाहणे आवश्यक आहे. मराठी भाषा आहे पहिल्यांदा. तर मराठी भाषेमध्ये विद्युत सहाय्यकसाठीचा सिलेबस जो आहे मराठी व्याकरण आहे. याच्यामध्ये जसे की आहे वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, संयुग आहे, समानार्थी आणि विरुद्धार्थी वाक्य, शब्दसंग्रहात शब्द आणि वाक्य प्रचारांचा वापर आहे. त्याचबरोबर प्रसिद्ध पुस्तके आणि त्यांचे लेखक, कादंबरी आणि त्यांचे लेखक आहे यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर अजून जे सेक्शन आहेत मराठी व्याकरणामधले त्यावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात. यानंतर पाहू शकता अभियोग्यता चाचणी. यामध्ये खंड, नफा, तोटा, शर्यती, खेळ मिश्रण, नौका आणि प्रवाह, क्रमपरिवर्तन आणि संयोजन सरलीकरण म्हणजे हे सगळे जे आहे रिझनिंगमध्ये आहे. रिझनिंगवर आधारित जे प्रश्न आहेत, मॅथ्स, क्वांटिटी, एप्टिट्यूड, गणितावर आधारित यावर आधारित प्रश्न या सेक्शनमध्ये विचारले जातील. 20 प्रश्न असणार आहेत. यामध्ये पाहू शकता अंदाजे गुणोत्तर आणि प्रमाण, साधे व्याज, संभाव्यता, सरासरी, LCM आणि HCF आहे. समस्या चक्रवाढ व्याज आहे, साधे समीकरणे, चतुर्भुज समीकरणे. त्यानंतर निर्देशांक आहे, क्षेत्र आणि वेळ, गाड्यांमधील अंतर, वय, पाईप्स आणि टाके. त्याचबरोबर भागीदारी याबद्दलचे प्रश्न आहेत. त्याचबरोबर अल्गोरिदम आहे मालिका सेटसाठीचा. त्यानंतर त्रिकोणमिती आहे, यावर आधारित सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. क्वांटिटी एप्टिट्यूड पाहू शकता. याच्यामध्ये त्रिमितीय भूमितीचा परिचय, सरळ रेषामंडळ, कोनिक विभाग, क्रमपरिवर्तन आहे, संयोजन, वेक्टर आहे, घातांक, लॉगरिदम आहे, मालिका सेट याबद्दलचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. डिटेलमध्ये जे आहे सिलेबसची माहिती अधिकृत जाहिरातीच्या PDF लिंकमध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे. याची PDF लिंक
दोन्ही PDF लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत, चेक केले जाऊ शकते. प्रोफेशनल नॉलेजसाठीचे प्रश्न जे आहेत ते कशाबद्दलचे असू शकतात. 50 प्रश्न आहेत यावर आधारित. पाहूयात. टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज यावर महत्त्वाचे आधारित प्रश्न विचारले जातील. जे सेक्शन आहे विद्युत सहाय्यक या प्रोफेशनल नॉलेजवर आधारित. यामध्ये पहिलं आहे इलेक्ट्रिकल सर्किट्स अँड नेटवर्क्स. त्यानंतर स्विच गिअर प्रोटेक्शन आहे. डिस्ट्रीब्युशन HTLT लाईन पॅरामीटर्स. लो व्होल्टेज कॉन्स्ट्रेटिंग रिसोलिंग थेअरप आहे. त्याचबरोबर नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस लाईक वाईंड, सोलार, बायोमास इत्यादी आहे. यानंतर प्रेझेंट पॉवर सेक्टर सिनारिओ इन इंडिया अदर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग टॉपिक्स आहेत. परफॉर्मन्स ऑफ लाईन फॉल्ट ॲनालिसिस आहे. मेजरमेंट ऑफ द इलेक्ट्रिकल पॉवर, कंट्रोल सिस्टम्स, पॉवर प्लांट इंजिनिअरिंग, functions of the capacitors and reactors, power engineering, distribution network installation and load supplies studies, analysis of transformers, meters and testing. यानंतर मेजरमेंट ऑफ द इंस्ट्रुमेंटेशन, पॉवर सिस्टीम्स आहे. अनलॉग अँड डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल मशीन्स आहे. पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अँड ड्राईव्स यावर आधारित जे प्रश्न आहेत या सेक्शनमध्ये विचारले जातील. अशा पद्धतीने पूर्ण डिटेलमध्ये पाहू शकता. जो एक्झाम पॅटर्न आहे यावर 150 जे गुण आहेत 150 गुण अशा पद्धतीने विभागले गेले आहेत. एकूण जे प्रश्न आहेत 130 प्रश्न आहेत. यामध्ये प्रोफेशनल लँग्वेज स्टडीचे 50 प्रश्न खाली दिलेला जो सेक्शन आहे यावर आधारित असणार आहेत. त्याच्यावर जे आहे 110 गुण असणार आहेत आणि बाकीचे जे प्रश्न आहेत याच्यावर प्रत्येकी पाहू शकता 40 गुण आहेत. तर अशा पद्धतीने एक्झाम पॅटर्न विभागला गेलेला आहे. आणि त्याबरोबर अशा पद्धतीची जी परीक्षा आहे 120 मिनिटांसाठीची ती घेण्यात येणार आहे. यासाठीचा सिलेबससुद्धा विस्तारित पद्धतीने पाहणे आवश्यक आहे. या PDFची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. डाउनलोड करून तुम्ही सिलेबस डिटेलमध्ये चेक करू शकता आणि त्या आधारे ही जी भरती आहे महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024साठीची या भरतीसाठीची तयारी करू शकता. एकूण 5347 जागा आहेत आणि अर्ज करण्यासाठीची अजून तारीख जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे. 20 मे 2024पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. डिटेलमध्ये माहिती जी आहे लिंक जी आहे देण्यात आलेली आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची ते चेक केली जाऊ शकते. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.